राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते धुळे जिल्हा रुग्णालयातल्या सुसज्ज अशा कॅथ लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे। या कॅथ लॅबचे उद्घाटन झाल्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी संपूर्ण लॅबची पाहणी करत कौतुक केलं आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या उपचारासाठी लॅब खुली करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे। सुमारे 19 कोटी रुपयांच्या निधीतून 6000 स्क्वेअर फुटातील या कॅथ लॅबचं उद्घाटन करण्यात आलं आहे। या लॅबच्या माध्यमातून सर्वसामान्य हृदयाशी संबंधित आजारावरील रुग्णांना या लॅबच्या माध्यमातून उपचार होणार आहे। त्यामुळे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून निर्मिती करण्यात आलेल्या या लॅबचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे। धुळे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी कॅथ लॅबच्या आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आरोग्य विभागाच्या सेवेचं लोकार्पण आम्ही करतोय। या सगळ्या सेवेचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी, विशेषतः ज्यांची इमर्जन्सीला ज्या सगळ्या लोकांना खाजगी डॉक्टरांकडे जावं लागतं आणि आर्थिक त्रास होतो, या सगळ्या गोष्टींपासून रिलीफ मिळण्यासाठी आजची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आरोग्य विभागाच्या वतीनं जे काही एकूण सगळी कामं केली जातात त्यातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुविधा आपण धुळ्यातून सुरू करतोय। विशेषतः एकूण ज्या महाराष्ट्रात आम्ही कॅथ लॅब मंजूर केले त्यातली पहिली कॅथ लॅब आपण लोकार्पण करतोय। अशा पद्धतीनं अत्याधुनिक अशी एक कॅथ लॅब की ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना इमर्जन्सीमध्ये होणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणानं आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेचं मी अभिनंदन करतो। यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार मंजुळा गावित, आमदार राम बदाने, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, डॉक्टर तुळशीराम गावित, जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, डॉक्टर महेश बडांगे, डॉक्टर अश्विनी वांबरे, डॉक्टर अभय शिनकर आदी परिचारिका प्रतिभा गोडके यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।